गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण प्रश्नांची उत्तरं पुढे कंटिन्यू करतो आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 आपण बघतो आहे. पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच इंडिकेट द पास्ट बिहेवियर ऑफ द पोएट विच ही नाव चूजेस टू डिस्कंटिन्यू अँड डिस्कार्ड. What do the thought indicate regarding the poet's intentions for the future? अर्थ पण दिलेला आहे. कवीची भूतकाळातली वर्तणूक जी कवी आता थांबवण्याचे सोडून देण्याचे ठरवतो असे सांगणाऱ्या ओळी कवितेतून निवडायच्या आणि ते विचार कवीच्या भविष्यातील उद्देशांविषयी काय दर्शवतात हे पण आपल्याला लिहायचं आहे. आन्सर इज the lines which the poet writes indicating his changes in mindset are. आता पहिली ओळ दिली आहे. henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. बघा, गुड फॉर्च्यूनची पूर्वी तो अपेक्षा करत होता पण तो म्हणतो नाही, आता मी गुड फॉर्च्यून स्वतःच आहे. सेकंड लाईन इज henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. आता तक्रारीचा सूर नाही, लांबणीवरती टाकण्याचा प्रकार नाही, मला कशाचीही गरज नाही. पूर्वी हे सगळं होतं, आता त्याला बदलायचं. ही वॉन्ट टू चेंज. थर्ड लाईन इज डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरियस क्रिटिसिझम्स एटसेट्रा एटसेट्रा. जे काही असेल ते अंतर्गत जे काही वैचारिक युद्ध असेल, जे काही टीका टिप्पणी असतील, समीक्षा असतील, या सगळ्या गोष्टी आता मला पूर्णपणे नको आहेत. द पोएट रिअलायझेस दॅट ही हॅज बीन डिस्कंटेंटेड, कंप्लेनिंग, ब्लेमिंग अँड क्रिटिसायझिंग अदर्स ॲज अन एक्सक्यूज फॉर हिज इनॅक्शन. ही हॅड नॉट टेकन चार्ज ऑफ हिज ओन ॲक्शन्स ऑर हिज लाईफ. म्हणजे काय तर लोक जे बोलत होते ते कवी स्वीकारत राहिला, परंतु स्वतःच्या मात्र काही कृती त्याच्याकडून घडल्या नाहीत. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तो वागत गेला, पण आता तो म्हणतो तसं होणं शक्य नाही, आता मी माझ्या विचारांनी वागणार आहे. नाऊ ही हॅज अ क्लिअर व्ह्यू ऑफ व्हॉट ही विल डू इन द फ्युचर, अ डिफरंट ॲटिट्यूड टू लाईफ. ही हॅज टेकन चार्ज ऑफ बोथ नाव. ही इज रेडी टू लीव्ह behind all negativity and move ahead with hope and self-confidence. आतापर्यंतच्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या टाकून देऊन त्यांनी पुढचं आयुष्य जे आहे तर ते आशावादी आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी ते पुढे कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. नाऊ ही हॅज अ क्लिअर व्ह्यू ऑफ व्हॉट ही विल डू इन द फ्युचर. वरची लाईन थोडी कट झालेली आहे पण मी सांगते आहे की नाऊ ही हॅज अ क्लिअर व्ह्यू ऑफ व्हॉट ही विल डू इन द फ्युचर. तो आता भविष्यात काय करणार हे त्याच्यासमोर निश्चित त्याचं ध्येय झालेलं आहे. अ डिफरंट ॲटिट्यूड टू लाईफ. ही हॅज टेकन अ चार्ज ऑफ बोथ नाव. ही इज रेडी टू लिव्ह बिहाइंड ऑल निगेटिव्हिटी अँड मूव्ह अहेड विथ होप अँड सेल्फ कॉन्फिडन्स. पाठीमागच्याच आपण पानावरचा हा भाग पुढे कंटिन्यू केलेला आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3 जी आहे ती आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे. तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी विचारलेलं आहे. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. ही ओळ जी आहे कवितेतील एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबव लाईन. तुमचे विचार या ओळीनुसार तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहायला हरकत नाही. मुक्त, निरोगी असं एक छान असं जग माझ्यासमोर आहे असं या ठिकाणी या ओळीचा आपल्याला आपले विचार या बाबतीत व्यक्त करायचे. द पोएट इज अबाउट टू सेट आउट ऑन लाईफ्स जर्नी. ही इज ऑफ हेल्दी बॉडी अँड माइंड. कवी नवीन अशा या स्वतःच्या प्रवासाला निघालेला आहे विथ हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड. म्हणजे शरीराने तो भक्कम आहे, मनानेही भक्कम आहे. ही फील स्ट्रॉंग इनफ टू मीट चॅलेंजेस ही मे हॅव टू फेस ऑन द वे. तर शरीर आणि मन भक्कम असेल तर तो चॅलेंजेस स्वीकारू शकणार आहे, बरोबर ना. तर हे होणार आहे. हिज ॲटिट्यूड सीम्स पॉझिटिव्ह, होपफुल अँड डिटरमाइंड. ही सेज द वर्ल्ड बिफोर मी शोईंग दिस. बघा की त्याला माहिती झालेलं आहे की आता आपण बदललेलो आहोत आणि आता आपल्याला कुठलीही गोष्ट फेस करायची आहे, सामना करायचा आहे प्रत्येक गोष्टीशी. आणि मग
तो या ठिकाणी आपल्याला आशावादी दिसतो, पॉझिटिव्ह दिसतो आणि डिटरमाइंड म्हणजे अगदी स्वतःच्या बाबतीत तो कन्फर्म आहे, त्याला खात्री आहे स्वतःची. आणि म्हणून द वर्ल्ड बिफोर मी या ओळीतून ते स्पष्ट होतं. हा त्याचा विचार तो क्लिअर करतो. Hence we can say he is ready to make use of every opportunity the world can provide and he will not delay or complain, postpone or criticize, blaming others. बघा की आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की ही इज रेडी टू मेक यूज ऑफ एव्हरी अपॉर्च्युनिटी द वर्ल्ड कॅन प्रोव्हाइड. म्हणून येणारी प्रत्येक संधी जगाकडून जी आहे, प्रत्येक अनुभव जो आहे, तर तो त्या बाबतीत तो कुठलीही तक्रार करणार नाही, कुठलाही त्यामध्ये उशीर करणार नाही, लांबणीवरती टाकणार नाही, टीका करणार नाही, इतरांना दोष देणार नाही. तर ही कॅन मेक एनी ड्रीम कम ट्रू. त्याला जे वाटतं ते ड्रीम जे आहे तर ते ड्रीम तो पूर्ण करायला समर्थ आहे. इतकं छान असं छोटंसं उत्तर या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स टाईप हे दिलं गेलेलं आहे. नेक्स्ट वन इज द पोएट सेज स्ट्रॉंग अँड कंटेंट. The poet says strong and content. The earth that is sufficient. Describe your thought about yourself if you were starting out on life's journey. Would the earth be sufficient for you to being strong and content? म्हणजे काय, या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला मराठीमध्ये पाहूया. मजबूत आणि संतुष्ट ही सृष्टी पुरेशी आहे असे कवी म्हणतो. तुम्ही तुमच्या आयुष्याची जर सुरुवात प्रवासाची करणार असाल तर तुमच्या स्वतःविषयीच्या विचारांचे वर्णन करायचे. म्हणजे काय, तर तुम्ही मजबूत व संतुष्ट असण्याकरता ही सृष्टी तुम्हाला पुरेशी असेल काय, या मताशी तुम्ही सहमत असाल काय, आणि असलात तर का. आय ॲग्री विथ द पोएट. सुरुवातीलाच आपण सहमत आहोत की नाही हे सांगायचं आहे. आय ॲग्री विथ द पोएट. The fact that I am reading and understanding the poem indicates I have a high school education. People with much fewer advantages have accomplished great things. आपल्या स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत असताना या ठिकाणी शाळेतला दाखला किंवा उदाहरण हे दिलं गेलेलं आहे की तिथं त्याचं जे विश्व आहे तर त्या विश्वामध्ये तो बऱ्याचशा गोष्टी शिकलेला आहे. आय कॅन यूज द रिसोर्सेस आय हॅव टू बिकम अ गुड ह्युमन, useful citizen and find my way to go forward in life. शाळेतल्या अनुभवांच्यावरती आधारित पुढचा सुद्धा प्रवास तो आयुष्याचा करू शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी स्वतःला. आणि तो स्वतः एक चांगला सिटिझन होऊ शकतो. इतके छान असे धडे त्याला शाळेतून मिळालेले आहेत. सक्सेस अँड सॅटिस्फॅक्शन डज नॉट मीन मेकिंग लॉट्स ऑफ मनी ऑर बिकमिंग फेमस. सक्सेस आणि सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, तर खूप पैसे असणं किंवा फेमस असणं म्हणजे नव्हे सक्सेस किंवा सॅटिस्फॅक्शन. तर इफ आय कॅन हेल्प फेलो ह्युमन्स अँड गिव्ह बॅक टू द कंट्री दॅट हॅज गिवन मी सो मच, आय विल बी कंटेंट. मग मी संतुष्ट, सुखी, समाधानी किंवा सक्सेसफुल कधी असणार, तर जेव्हा मी इतरांना मदत करेन, इतरांना उपयोगी पडेल, तेव्हाच मी खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी आणि यशस्वी असणार आहे. अशा रीतीनं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. सॉरी, येस. त्यानंतर आपण येतो पोएटिक डिव्हायसेस म्हणजे कवितेतील अलंकार. पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास अलंकार पहिलं दिलेलं आहे. पॅराडॉक्स इज अ पोएटिक डिव्हाइस विच इज डिफाईन्ड ॲज अ लॉजिकल स्टेटमेंट कंट्राडिक्टिंग इटसेल्फ. जे एकाच ओळीमध्ये दोन विरोध दर्शवणारे अशा दोन गोष्टी एकत्र येणं. इट कॅन ऑल्सो बी सेड टू बी अ सेंटेन्स दॅट इज अपोज टू द कॉमन सेन्स बट येट इट कॅन बी ट्रू. आपल्याला क्षणभर असं वाटू शकतं की कदाचित हे बरोबर नाही आहे किंवा ते अस्तित्वातच नाही आहे, पण तरीसुद्धा ते खरं असू शकतं. त्याला आपण पॅराडॉक्स असं म्हणतो. विरोधाभास अलंकार.
पिक आउट अ लाईन फ्रॉम द पोएम दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. आपल्याला ओळ कवितेतून निवडायची आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. बघा, स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आता डेलिशियस बर्डन्स, आता डेलिशियस म्हणजे चवदार, रुचकर, आणि बर्डन्स म्हणजे ओझं. आता ओझं कधी चवदार किंवा रुचकर असू शकतं का? असू शकत नाही. पण तरी या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या दोन शब्द हे विरोधाभासाचे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि येट इट कॅन बी ट्रू, ते खरंही असू शकतं की विचारांचं ओझं जे आहे तर ते अशाच पद्धतीनं ते बर्डन आहे ते हवंसं वाटणारंसुद्धा असू शकतं. समथिंग दॅट डेलिशियस इज प्लेझंट वेअर ॲज बर्डन रिमाइंड्स ऑफ समथिंग डिफिकल्ट ऑर अनप्लेझंट. बट द पोएट वॉन्ट्स टू कन्वे दॅट हिज स्वीट मेमरीज आर डिफिकल्ट टू लीव बिहाइंड. दे पुल अस बॅक फ्रॉम गोईंग अवे. पण लेखक असं म्हणतो या ठिकाणी की जरी ह्या दोन्ही गोष्टी जरी अशक्य असल्या, म्हणजे प्लेझंट डेलिशियस बर्डन्स, तरीसुद्धा या ठिकाणी ज्या आवडत्या आठवणी आहेत तर त्या आठवणींचं ओझं हे वाहायला तो तयार आहे, आनंदी आहे. आणि ही पुल अस बॅक फ्रॉम गोईंग अवे, आणि त्या आठवणीत तो रमणार आहे. बट स्टील ही विल गो, बट ही विल कॅरी हिज प्रेशियस मेमरीज अँड स्टील कॅरी ऑन हिज लाईफ्स जर्नी. आणि अशा पद्धतीनं तो त्या लाईफचा जर्नी जो आहे स्वतःच्या, तर तो कंटिन्यू करणार आहे. ही इज गोइंग टू कंटिन्यू इट. येस. Then comes the road in the poem does not mean only the road to travel. The poet wants to suggest the road of life, explain the metaphor with the help of the poem. बघा की रोड ह्या शब्दाचा दुसराही अर्थ या ठिकाणी आहे. एक आहे, पहिला आहे रस्ता आणि दुसरा आहे आयुष्य, आयुष्याचा रस्ता. तर याला मेटॅफर असं म्हटलं जातं, रूपक ज्याला आपण म्हणतो, रूपक अलंकार. ठीक आहे. कवितेच्या आधारे वरील विधानातील रूपक अलंकाराचे स्पष्टीकरण करा. म्हणजे ह्यामध्ये रूपक अलंकार, एकाच शब्दाचे दोन वेगळे अर्थ, तर त्याला रूपक असं म्हणतात. In a journey we may go on, we plan on the mode of travel and hope to have an enjoyable trip, want to admire the scenes passing by. We may meet new people, sometimes we may come across some difficulties, yet we complete the trip and return home to our normal routine. बघा की रस्ता हा विषय सोडून आयुष्याचा रस्ता हा विषय जर आपण पकडला तर काय होईल, तर वी गो ऑन जर्नी. आपण त्याच्याबद्दल प्लॅनिंग करतो. मग आपण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत, काही सीन्स आहेत, नेचर सीन्स, काही लोक आहेत, ते आपल्याला भेटत राहतात आणि मग आपण त्यांना भेटत पुढे जात राहतो. आणि परत ज्या वेळेला आपला हा प्रवास संपतो त्यावेळेला पुन्हा आपण आपल्या घरी परत येतो. For a trip, we make a travel plans and decide the destination and so on. But life itself is a long journey. In our life, we have family and friends. We don't know what will happen in the future. हा रस्ता जो आहे, हा जीवनाचा रस्ता जो आहे, तर तो रस्ता ह्या कॉमन रस्त्यापेक्षा, नेहमीच्या रस्त्यापेक्षा वेगळा आहे. जो कुठं संपणार आहे माहिती नाही आहे, कुठं जातो माहिती नाही आहे. पण आपले फॅमिली आहे, आपले फ्रेंड्स असतात आणि फ्युचरमध्ये काय घडणार आहे हे देखील आपल्याला ह्या रस्त्याच्या बाबतीत काही कळत नाही. सो इन आवर लाईफ वी हॅव अ फॅमिली अँड फ्रेंड्स. वी डोंट नो व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. वी रिमेंबर प्लेझंट ॲज वेल ॲज सॅड सिच्युएशन्स ऑफ द पास्ट. तर सॅड सिच्युएशन्स ऑफ द पास्ट. येस, आपण चांगल्या आणि वाईट गोष्टी, दोन्ही गोष्टी आपण काय करतो या ठिकाणी पाहत असतो. येस, इन बोथ अ ट्रिप or in life, the attitude is important in how we make journey.
रस्त्यावरून जाणं असो किंवा आपल्या आयुष्याचा रस्ता असो, आपण जातो कसे हे महत्त्वाचं आहे. आपली ॲटिट्यूड काय आहे हे महत्त्वाचं आहे. वन मस्ट गो अहेड विथ अ पॉझिटिव्ह अँड फ्लेक्झिबल माइंडसेट. एक छान जसे संकट येत राहतील, जसे मार्ग येत राहतील आणि ज्या गोष्टी येत राहतील आपल्यासमोर, त्या स्वीकारतच आपण पुढं जायचं आहे. आपलं माइंड फ्लेक्झिबल ठेवायचं आहे. Unexpected situations will come up. We may have a pleasant as well as unpleasant situations, but if we have self-belief and difficulty can be faced, one must be strong. One must just be strong. पण ह्या सगळ्या गोष्टी, संकट येणाऱ्या काही अनेक गोष्टी आहेत, तर त्यांचा आपल्या मुकाबला करताना आपण स्वतः मात्र खंबीर असणं जास्त गरजेचं आहे. The poem also tells we have memories, we are also held back by attachments, but we can carry the beautiful past as happy memories. We should always go forward in the journey of life. पण प्रवास हा काही कुठं थांबत नाही आपला. जोपर्यंत आपण आपला अखेरचा श्वास घेत नाही, तोपर्यंत आपला हा प्रवास आपण अशाच रीतीनं खंबीरपणाने चालूच ठेवायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे आणि आपला प्रवास आपण सुखकारक, आपल्याबरोबर इतरांच्याही बाबतीत सुखकारक करायचा आहे. देर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल, नो मोर, लाईन नंबर 7. फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स, एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. आता त्याच्या पुढचाही प्रश्न या ठिकाणी रिपिटिशनचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. रिपीट, की शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होणं, त्याला रिपिटिशन असं म्हणतात. तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की रिपिटिशन झालेले काही ओळी आपण ज्या आहेत तर त्या पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.